नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण आपले जे समाजसुधारक आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत आणि आजपासून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. ग्रामसेवक असो आणि किंवा इतर परीक्षा कोणत्याही असो, प्रत्येक परीक्षेमध्ये समाजसुधारकावर प्रश्न येतातच. तर आपण आजपासून जे समाजसुधारकबद्दल डिटेलपणे माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर त्या मित्रांनी सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आपण प्रश्नाच्या मार्फत विश्लेषणासहित डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, ते म्हणजे ब्राह्मो समाजाची स्थापना कधी करण्यात आली. क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की ब्राह्मो समाजाची स्थापना कधी करण्यात आली. तर ब्राह्मो समाजाची स्थापना कधी करण्यात आली, तर 1828मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली. जर तुम्हाला तारीख विचारली तर तारीख पण सांगता आली पाहिजे की 20 ऑगस्ट. काय आहे? 20 ऑगस्ट 1828मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे. कशाची? ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828मध्ये स्थापना करण्यात आली. तर तुम्हाला माहिती आहे की ब्राह्मो समाज कोणी स्थापन केलं. तर ब्राह्मो समाज माहीत पाहिजे की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली. तर ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते. क्वेश्चन येऊ शकतो की आधुनिक भारताचा जनक कोणास म्हणतात. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन रॉय यांना ओळखले जाते. तर आधुनिक भारताचा जनक आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात, तर राजाराम मोहन रॉय यांनाच म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर अजून विचार केला आपण तर राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला. तर राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला, तर राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला हे राधानगर, पश्चिम बंगाल. कुठे? राधानगर, पश्चिम बंगालमध्ये राधानगर येथे राजाराम मोहन रायांचा जन्म झाला आहे. तर जन्म विचारला, तर जन्म सांगता आला पाहिजे की 22 मे 1772 मध्ये राधानगर. कुठे? राधानगर येथे, राधानगर पश्चिम बंगाल. कुठे? पश्चिम बंगालमध्ये राधानगर येथे राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर राजाराम मोहन राय यांना अरबी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन, हिब्रू इत्यादी भाषा किंवा अजून फारसी, हे जे भाषा आहेत हे राजाराम मोहन राय यांना येत होत्या. आणि हे तो याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की बाबा राजाराम मोहन राय यांना कोणत्या कोणत्या भाषा येत होत्या, किंवा खाली पर्याय दिलेले असतील की राजाराम मोहन राय यांना कोणत्या भाषा येत नव्हत्या. तर लक्षात ठेवा की फार्शियन, त्यानंतर अरबी, त्यानंतर संस्कृत, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर फ्रेंच, त्यानंतर ग्रीक, त्यानंतर लॅटिन, त्यानंतर हिब्रू. हिब्रू हे इत्यादी भाषा हे कोणाला येत होत्या, हे राजाराम मोहन राय यांना येत होत्या. हे लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या भाषा येत नव्हत्या किंवा कोणत्या भाषा येत होत्या. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की राजाराम मोहन राय यांना फारसी, अरबी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन आणि हिब्रू इत्यादी भाषा हे राजाराम मोहन राय यांना येत होत्या. राजाराम मोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 मध्ये राधानगर, पश्चिम बंगालमध्ये झाला होता. हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. जर पुढच्या प्रश्नाचा जर विचार केला तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली, तर कोणी केली, तर राजाराम मोहन राय यांनी कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना करण्यात आली. क्वेश्चन येऊ शकतो की हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली, तर राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. कुठे केली हे पण येऊ शकतो की हिंदू कॉलेजची स्थापना राजाराम मोहन राय यांनी कुठे केली, तर कोलकाता येथे
राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहे. त्यानंतर जर दुसरा विचार केला आपण, तर राजाराम मोहन राय यांनी हिंदू एकेश्वरीवादाच्या प्रसारासाठी कोलकाता येथे वेदांत कॉलेजची स्थापना केली. काय? वेदांत कॉलेजची स्थापना. क्वेश्चन येऊ शकतो की वेदांत काय? कॉलेज वेदांत कॉलेजची स्थापना. तर वेदांती कॉलेजची स्थापना कधी झाली? कोणी केली? तर वेदांत कॉलेजची स्थापना ही 1826 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली. कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. कशासाठी केली? तर हिंदू एकेश्वरीवादाच्या प्रसारासाठी कोलकाता येथेच केलेली आहे. हे लक्षात ठेवा. कोणती कोलकाता येथे? हिंदू कॉलेजची स्थापना तर कोलकाता येथे केलेलीच आहे. त्यानंतर वेदांत कॉलेज. कोणता कॉलेज? वेदांत कॉलेजची स्थापना पण 1826 मध्ये केलेली आहे. कुठे? कोलकाता येथेच केली आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर दुसरा विचार केला तर दुसरा पण अजून त्यांनी संस्था स्थापन केल्या होत्या. 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. कोणत्या सभेची स्थापना केली? आत्मीय सभा. हे लक्षात ठेवा. आत्मीय सभेची स्थापना केली त्यांनी. कुठे केली? आत्मीय सभेची स्थापना त्यांनी कुठे केली किंवा कोणी केली, असे पण क्वेश्चन येऊ शकतात. तर तुम्हाला माहीत पाहिजे की आत्मीय सभेची स्थापना 1815 मध्ये केली. तर कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी केली आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1822 मध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना सुद्धा केली होती त्यांनी. कोणी? 1822 मध्ये ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना. या स्थापनेमध्ये पण राजाराम मोहन राय यांचा हात होता. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे संवाद कामोदी हे पाक्षिक कोणी सुरू केले? संवाद कामोदी हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय यांनी 1821 मध्ये संवाद कामोदी हे पाक्षिक सुरू केले आहे. हे लक्षात ठेवा, कारण यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. हे लक्षात राहू द्या. त्यानंतर जर अजून विचार जर केला तर तुम्हाला यामध्ये त्यांचे दुसरे पण पाक्षिक किंवा त्यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले किंवा कोणत्या संस्था स्थापन केल्या, यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर जर विचार केला तर 1822 मध्ये काय? 1822 मध्ये मिरात उल अखबार हे वृत्तपत्र सुरू केले. मिरात लक्षात ठेवा की मिरात उल अखबार हे काय आहे? हे वृत्तपत्र आहे. काय आहे? वृत्तपत्र आहे. लक्षात ठेवा, वृत्तपत्र आहे. त्यानंतर कोणत्या भाषेत जर विचार केला, कोणत्या भाषेत विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पार्शियन भाषेत हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे लक्षात ठेवा. हे लक्षात राहिलंच पाहिजे, कारण 1822 मध्ये मिरात उल अखबार हे वृत्तपत्र आहे. हे कोणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय यांनी सुरू केले. आणि कोणत्या भाषेमध्ये सुरू केले? तर पार्शियन भाषेमध्ये सुरू केले. आणि संवाद कामोदी हे काय आहे? तर हे पाक्षिक आहे. आणि कोणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय यांनी सुरू केले. कधी सुरू केले? तर 1821 मध्ये सुरू केले. त्यानंतर एका वर्षानं 1822 मध्ये मिरात उल अखबार हे वृत्तपत्र पार्शियन भाषेत राजाराम मोहन राय यांनी सुरू केले. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर जर दुसरा विचार केला तुम्ही, तर त्यानंतर दुसरा विचार जर म्हणजे दुसरा प्रश्न जर याच्यामध्ये दुसरा पण प्रश्न विचारू शकतात की जे ब्राह्मो समाज सुरू केले त्याच्यासाठी कोणतं वृत्तपत्र किंवा कोणतं मासिक सुरू केले होते? ब्राह्मो समाजाचा प्रचार करण्यासाठी जर विचार केला तर कोणतं मासिक किंवा कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं राजाराम मोहन राय यांनी? यावर क्वेश्चन येऊ शकतो की जर असं क्वेश्चन विचारलं की ब्राह्मो समाजाचे मासिक कोणते किंवा ब्राह्मो समाजाचा प्रचार करण्यासाठी कोणते मासिक सुरू करण्यात आले होते? तर ब्राह्मोनिकल मॅगझिन. काय? ब्राह्मोनिकल मॅगझिन. काय? लक्षात ठेवा. 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे आपण लिहून घेऊया. तर काय आहे? ब्राह्मोनिकल मॅगझिन हे ब्राह्मोनिकल मॅगझिन हे वृत्तपत्र सुरू केले होते. कशासाठी सुरू केले होते? तर हे वृत्तपत्र हे ब्राह्मो समाजाची प्रचार आणि किंवा प्रसार करण्यासाठी हे मासिक सुरू केले होते. कोणी केले होते? तर राजाराम मोहन राय यांनी सुरू केले होते. कशासाठी? प्रचारासाठी. कशाच्या प्रचारासाठी?
कशाच्या? तर ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी कोणते? तर ब्राह्मोनिकल मॅगझिन हे मासिक सुरू केले होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर वज्रसूची हे संस्कृत ग्रंथ भाषांतर केले होते. वज्रसूची काय? वज्रसूची. वज्रसूची हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. वज्रसूची. वज्रसूची हे संस्कृत काय आहे? संस्कृत ग्रंथ. संस्कृत ग्रंथ या ग्रंथाचे काय केले होते? त्यांनी भाषांतर केले होते. ग्रंथाचे भाषांतर केले होते. हे लक्षात ठेवा. क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या ग्रंथाचे भाषांतर केले होते राजाराम मोहन राय यांनी? तर वज्रसूची या ग्रंथाचे भाषांतर केले होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समजत असेल किंवा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला, ते म्हणजे राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली? राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली? तर कोणी दिली राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी? तर राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी अकबर शहाने दिली होती. कोणी दिली होती? तर अकबर शहाने राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी दिली होती. हे लक्षात ठेवा. कारण यावर क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की कोणी दिली राजा ही पदवी राजाराम मोहन राय यांना? तर अकबर शहाने दिली होती. त्यानंतर जर आपण राजाराम मोहन राय यांचा मृत्यू किंवा जन्म यावर आपण प्रश्न येऊ शकतात की मृत्यू कधी झाला किंवा जन्म कधी झाला? तर हे लक्षात ठेवा. तर राजाराम मोहन राय यांचा जन्म मृत्यू कधी झाला? तर 1833 मध्ये झाला. कुठे झाला? तर ब्रिस्टल काय? ब्रिस्टॉल 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 कुठे आहे? इंग्लंडमध्ये आहे. ब्रिस्टॉल इंग्लंडमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की राजाराम मोहन राय यांचा मृत्यू कधी झाला? तर 1833 मध्ये झाला. आणि कुठे झाला? तर ब्रिस्टॉल इंग्लंड येथे झाला. हे लक्षात ठेवा. त्यानंतर अजून विचार केला तर राजाराम यांच्या निधनानंतर 1844 साली कधी? 1844 साली महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मो समाजाची धुरा वाहिली. कधी? 1844 साली. 1844 साली. कधी? 1844 साली याची धुरा, जे ब्राह्मो समाजाची धुरा कोणी स्वीकारली? जर धुरा कोणी स्वीकारली? तर धुरा विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणी? तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की 1844 साली राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची धुरा कोणी स्वीकारली? तर महर्षी काय? महर्षी देवेंद्र टागोर देवेंद्रनाथ टागोर यांनी स्वीकारली. हे लक्षात ठेवा. कारण याच्यावर क्वेश्चन आल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांच्यात वाद झाल्यानंतर कधी धुरा स्वीकारली? तर 1844 मध्ये स्वीकारली. कोणी स्वीकारली? देवेंद्रनाथ टागोर यांनी स्वीकारली. त्यानंतर परत एक क्वेश्चन विचारू शकतात की देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांच्यात वाद झाल्यानंतर म्हणजे ब्राह्मो समाजामध्ये दोन व्यक्ती विचार केला तर देवेंद्रनाथ टागोर एक होते आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर 1866 मध्ये कधी? 1866 मध्ये नवीन दोन समाजाची निर्माण झाले. तर यावर पण क्वेश्चन आपण तयार केलेला आहे. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की काय क्वेश्चन कधी काही येऊ शकतो. हे तुम्हाला बारकावे लक्षात ठेवा. तर 1866 मध्ये काय? 1866 मध्ये काय? ब्राह्मो समाजामध्ये फूट पडली. काय पडली? फूट पडली. फूट पडल्यानंतर कधी फूट पडली? यावर क्वेश्चन येऊ शकतो की ब्राह्मो समाजामध्ये कधी फूट पडली? तर 1866 मध्ये फूट पडली. हे लक्षात ठेवा. आणि फूट पडल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवा की फूट पडल्यानंतर यामध्ये दोन गट पडले. एक गट पडला ते म्हणजे आदी ब्राह्मो समाज. आदी ब्राह्मो समाज. हे गट कोण? हे गटाचे हे कोण होते? नेतृत्व कोण करत होते? तर आदी ब्राह्मो समाजाचे नेतृत्व करत होते देवेंद्रनाथ टागोर. काय? देवेंद्रनाथ टागोर. तर त्यानंतर दुसरा एक गट पडला होता ते म्हणजे आदी ब्राह्मो समाजाच्या नंतर दुसरा एक गट पडला होता ते म्हणजे कोणता गट पडला होता? ते म्हणजे त्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो की दुसरा गट कोणता पडला होता? ते भारतीय ब्राह्मो समाज. काय? भारतीय ब्राह्मो समाज. तर भारतीय ब्राह्मो समाजाचे
कोण होते, नेतृत्व कोण करत होते, तर ते करत होते केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन हे करत होते. हे 2 गडपटले होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर अजून यावर क्वेश्चन विचारू शकतात, की हे जे आहे ब्राह्मण समाज आहे, ब्राह्मण समाजाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. कारण हिंदू संस्कृतीचा आत्मा या ब्राह्मण समाजाला म्हटले जाते. आणि जर व्हाईस हे फर्स्ट व्हाईस ऑफ फ्रीडम हे शब्द उद्गार या जे ब्राह्मण समाजाचा हे असं कोणी उद्गार काढले होते या समाजाबद्दल किंवा या ब्राह्मण समाजाबद्दल, तर कोणी काढले होते, तर शिशिर कुमार मित्रा. काय शिशिर कुमार मित्रा यांनी काढले होते फर्स्ट व्हाईस ऑफ फ्रीडम असे. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण जे समाज घेतला आहे, कोणता समाज घेतला आहे, तर ब्राह्मण समाज, याबद्दल अतिशय डिटेलपणे आपण माहिती पाहिली आहे. आणि जे बी म्हणजे की जे क्वेश्चन परीक्षा येऊ शकतात किंवा परीक्षामध्ये जे क्वेश्चन ज्या मुद्द्याबद्दल प्रश्न येऊ शकतात ते आपण यामध्ये घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यातपणे किंवा कमीत कमी वेळेमध्ये आपण एक जे समाज आहे किंवा एक समाजसुधारक आहे त्याबद्दल आपण डिटेलपणे माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपण लवकरात लवकर किंवा कोणतीही जे आता एक्झाम येणार आहे, ते ग्रामसेवक असो या कोणतीही परीक्षा असो, त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आपण इथेच थांबूया.